आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के समालोचन कक्षात दाखल झालेले आहेत व्हॉइस ऑफ महाराष्ट्र सन्माननीय डॉक्टर मोरेश्वर गवळी सर। खूप खूप धन्यवाद मनीष पाटील। पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि विशेष करून tenniscricket.in अर्थात यूट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहतात आमच्याशी जोडले गेलेले जे हजारो प्रेक्षक वर्ग आहे, या सर्वांचं मी या स्पर्धेचे सर्व राजेंद्रजी ठाकरे, त्याचबरोबर महेशजी ठाकरे, तसेच प्रमोदजी म्हात्रे, तसेच जय हरी रांझोनीजी संपूर्ण टीम यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। आपण पाहतात स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2024 आणि यामधली महत्त्वपूर्ण मॅच दोन्हीही कंप्लीट टीम आहेत। बलाढ्य संघ आहेत साई स्पोर्ट खारबाव आणि जय हनुमान भावाळे बी। एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की 4 षटके तुम्ही 20 मिनिटात पूर्ण केली पाहिजे, कारण 2 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत। जर आपण ही षटके पूर्ण केली नाहीत तर मात्र अजून एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल, हे लक्षात घ्यायचं आहे। वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे। आज स्पायरा स्पोर्ट चेंज द गेम वडवली बी संघाने खूप चांगलं प्रात्यक्षिक दाखवलं, अतिशय चांगलं वेळेचं भान ठेवून ते खेळलेत आणि खूप चांगली कामगिरी सुद्धा त्यांनी केली। त्यानंतर मानकोली संघाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि यानंतर कोणाची कामगिरी चांगली बघायला मिळेल हे लवकरच कळेल। यापुढचा सामना असणार आहे वाकळण वर्सेस MS चिंचणी। दोन्ही कॅप्टन्सने इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी तयारीत राहायचं आहे। क्या बात आहे, कल्याण विरुद्ध पालघर असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही आहे। यानंतरची मॅच असणार आहे ती। षटकातील पहिला चेंडू घेऊन येते, पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न झाला आणि बाउन्सही झाला, सरळ निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात। ही कसोटी आहे प्रत्येक क्रिकेटपटूची पावसाळ्यात खेळण्याची। एव्हाना आपण पाहतो तेव्हा हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये तितकं प्रेशर नसते फलंदाजांवर, पण या ठिकाणी पावसाच्या सरी अंगाखांद्यावर घेत असताना तुम्हाला तो तुमचा 100% खेळ द्यायचा आहे आणि त्या ठिकाणी प्रणय चाचपडत आहेत बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स। यस, प्रणय थोडासा संघर्ष करताना दिसतोय। लागोपाठचे 2 चेंडू डॉट गेलेले आहेत। खारबावगावच्या दिग्गज हस्ती आज आमच्या मान्यवर कक्षामध्ये दिसत आहेत। महेंद्रजी पाटील यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय। पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, अगदी चेंडू जर बघितला आपण आणि बॅटला हलकासा स्पर्श केला आणि चेंडू सरळ विसावतोय, तो यष्टी रक्षकाचा पहिला मोठा धक्का, बिग ब्लो। हे पाहू शकता अशा प्रकारे चेंडूला हलकासा स्पर्श झाला, टर्न बघायला मिळाला, हलकासा स्पर्श आणि सहज सोपा सुंदर झेल समाप्त करतो यष्टी रक्षक। आज दीपू माळी यांची एक हाती सत्ता या मैदानावर पाहायला मिळाले। दोन्ही सामन्यामध्ये चांगला खेळ झाला। सकाळी ऋतिक पाटील यांना सुद्धा बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार जिंकताना आपण पाहिलं। तर काहींसाठी आजचा दिवस चांगला राहिलेला आहे, पण काहींसाठी आजचा दिवस निराशाजनक राहिलेला आहे। तीच निराशा आता प्रणय पाटीलच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते आणि ते आता ब्रॉन्झ डकवर बाद होऊन परतलेले आहेत। 3 चेंडूचा खेळ संपलाय, 1 गडी बाद, अजूनही धावफलक सुरू झाला नाहीये साई स्पोर्ट्स खारबावचा। यस, प्रणय आणि सूरज मधला द्वंद्व बघायला मिळणार होतं, कोण कोणाला मात करते, मात्र सरते शेवटी सूरजने प्रणयवर मात केली आणि मात्र प्रणय हा 0वर बाद झालेला आहे। सूरज खेळण्याने सुद्धा सिटी क्रिकेट खूप चांगलं खेळलंय भिवंडीमधला आपण जर विचार केला जय हनुमान भावाळे संघाचा, आणि म्हणूनच एक स्ट्रायकर बॅटर म्हणून त्याची ख्याती आहेच, पण त्याच सोबतीनं तो एक ओपनर बॉलर म्हणून सुद्धा आपल्या प्रतिभेवर खूप चांगलं काम करताना पाहायला मिळालंय। मनीष दीपूचा उल्लेख केला, विनीत माळेला सुद्धा विसरून चालणार नाही, कारण विनीत माळे यांनी सुद्धा खूप चांगली कामगिरी केलेली आहे, अष्टपैलू कामगिरी केलेली आहे आणि आज मानकोली संघाने जी कामगिरी झालेली आहे त्यामध्ये खरं तर दोघांचा सिंहाचा वाटा आहे। आणि विनीतची ती व्यावसायिकता आपण वेगवेगळ्या स्पर्धेत पाहिलेल्या। बॉल हवेत एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, पण सूरज आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकामध्ये कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळाला। तू घ्यायची की मी घ्यायची हा संभ्रम पाहायला मिळाला। कॅच ड्रॉप, पहिल्या गाडी छूट गई। दोघांमध्ये समन्वय असणं फार गरजेचं आहे, ताळमेळ असणं गरजेचं आहे, कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे, ते बघायला मिळालं नाही। सूरज मार्गस्थ होईल। पुन्हा एकदा अतिशय भन्नाट वेग बघायला मिळतोय, वेग आणि टर्न आणि बाउन्स तिन्ही गोष्टी सूरजच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळत आहेत। फक्त 1 धाव खर्च केले आणि 1 विकेट आपल्या खात्यात नेले आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय
अचूक ठरवलेला आहे सूरज किणीने. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावफलक धाव फक्त एक गडी बाद. बाहुबली स्ट्रायकर एंडला सूरज. ना काय गोलंदाजी केलेली आहे, जबरदस्त गोलंदाजी आणि एक धाव देऊन एक फलंदाज बाद केलेला आहे. परंतु उत्कृष्ट षटक हे ऋतिकच्याच नावावर आहे. विकेट मेडन षटक आहे या स्पर्धेमधलं, हे विसरून चालणार नाही आहे. ऋतिक पाटील वडवली बी संघाचा. खूप चांगला उल्लेख आपण या ठिकाणी केला आणि आपले एक्सपर्ट स्कोरर्स दोघंही म्हणजेच अल्पेश गायकवाड असतील आणि सुभाष धुमाळ सर असतील, ते आज अपडेट देतील आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून. कित्येक विक्रम नोंदवले गेलेले आहेत. अर्धशतक दीपू माळीचं पूर्ण केलं. आपण जर सांघिक धावसंख्येचा विचार केला 119 जे आहे हरिदास स्मृती मांडकोळीची, त्यानंतर षटकारांची तिकडी पाहिली आपण, 4 चेंडू 4 षटकार पाहिले, तर वेगवेगळे विक्रम आजच्या दिवसभरामध्ये प्रेक्षकांना आनंद देऊन गेलेत. तर पहिल्या षटकाचा खेळ जर आपण बघितला, पहिल्या षटकामध्ये 1 बाद 1 अशी थोडीशी खराब स्थिती बघितली साईस्पोल खारबाव संघाची. योगेश भालेकर येतोय गोलंदाजी करण्यासाठी. वाईट यॉर्कर म्हणता येईल चेंडू, आणि चेंडू सरळ निघून जातो. यष्टी रक्षका जातात. काय गोलंदाजी बघायला मिळते. सकाळीच मी उल्लेख केला होता की काहींनी गोलंदाजी या भूमिकेवर खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि पूर्ण दिवसभरामध्ये तो आढावा प्रेक्षक घेत आहेत. जर रबरबॉल क्रिकेटचा आढावा घेतला तर फलंदाजांसाठी स्पेशली ओळखले जातं, पण या ठिकाणी भिवंडी क्रिकेटमध्ये गोलंदाजांचा दबदबा आहे सकाळपासून पाहायला मिळालाय. यावेळेला पुन्हा एकदा डॉट चेंडूची परंपरा कायम राहिलेली आहे. आणि काहींना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नसेल की या ठिकाणी साई स्पोर्ट्स खारबावचा संघ जो या स्पर्धेमध्ये मागच्या पर्वामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालाय, तो धावांसाठी धडपडतोय. अवांतर धाव्याची भर पडते. धावसंख्या 2 साई स्पोर्ट्स खारबाव. याचप्रमाणे धावसंख्येचं ते लो स्कोरिंग मॅच सुद्धा बघायला मिळेल, कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. अजूनही पाहतोय आपण कुठल्याही प्रकारे मोठा फटका बघायला मिळालेला नाहीये. यावेळेला मात्र कमबॅक करताना दिसतोय. सातत्याने प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन बदल बघायला मिळतो आणि हे फार महत्त्वाचं. चांगल्या गोलंदाजीची खूण असते. व्हेरिएशन म्हणजे बदल करणं. चांगल्या प्रकारे जो बदल करतो ही तर चांगल्या गोलंदाजीची खूण असते. 9 चेंडू डॉट्स आतापर्यंत आणि अजून एक डॉटची भर पडेल की काय. आणि येस, अजून एक डॉट बॉलची भर पडते. फलंदाज सातत्याने प्रयत्न करतात. करण पाटील वन ऑफ द बेस्ट डिस्ट्रक्टिव्ह बॅटर म्हणून ओळखले जातात. सूरज पाटील ज्यांना तर बाहुबली या नावाने ओळखलं जाते, ते सुद्धा स्ट्रगल करतात. एका बाजूला करण पाटील सुद्धा स्ट्रगल करतायत आणि ते स्ट्रगल काही संपण्याच्या मार्गावर नाहीये. फक्त एकच धाव या षटकात साई स्पोर्ट्स खारबाव या संघाला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपला. अनएक्सपेक्टेड बाय एव्हरी फॅन. 2 धावा 1 गडी बाद साई स्पोर्ट्स खारबाव. संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे आणि पालघर जिल्ह्यातला सर्वोत्तम संघ जो रबर बॉल फॉर्मॅटमध्ये ओळखला जातो MS चिंचणी, तर बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत तुम्हाला पुढच्या सामन्यात पाहायला मिळेल. सूरज आले. सूरज समोर. झेलची संधी. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत पण त्यांचे प्रयत्न तुटपुंजे पडतायत. बॉल जाते स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील 6. सूरजच्या बॅटमधून येतोय षटकार. इट्स अ वेलकम सिक्सर. खरं तर ज्या फटक्याची आवश्यकता होती साई स्पोर्ट्स खारबाव संघाला, तो फटका यावेळेला सूर्याच्या बॅटमधून आला. कारण डॉट बॉलची परंपरा खंडित केलेली आहे आणि एक मोठा फटका खेळलेला आहे. षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सूर्याच्या बॅटमधून फटका. चेंडू चालवतात एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक झेपावत आहेत आणि तोपर्यंत मात्र सूरज सहजगत्या 2 धावा पूर्ण करतोय. सूरजकडे इतकी तरी कॅपॅसिटी आहेच की तो एका षटकामध्ये सर्व काही सुरळीत करू शकतो आणि सूरज किणेला एक ठाऊक आहे आणि त्याचमुळे सूरज किणे देखील ती रिदम पकडू देण्याच्या इच्छेत नाही आहे सूरजला. त्याचमध्ये व्हेरिएशन करतोय. ऑफस्टमच्या बाहेरचे चेंडू ठेवते. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता. 1 धाव मिळालेली आहे. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या पोहोचते डबल डिजिटमध्ये 10. सूरज टू सूरज. याला फटका खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू सरळ जाते पॉईंटकडे. डिपिश पॉईंटला खरं तर खेळायचं होतं. चेंडू मात्र जाते थर्ड मॅनला. थोडंसं मिसफिल्ड होतोय. धावबाद करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज धावबाद होतोय.
संघाला आणि गरज होती का धाव घेण्याची? जर तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे मोठ्या स्ट्रोक खेळण्याची, तर अशा वेळेला कधी कधी स्वतःवर नियंत्रण ठेवणं आवश्यक होतं आणि सूरजवरचं नियंत्रण चुकलं आणि त्याच संधीचा फायदा जय हनुमान भावाळेच्या क्षेत्ररक्षकाने उचलला. सूरज धावचीच्या स्वरूपात बाद झाला आणि हा दुसरा धक्का बसतोय साई स्पोर्ट्स खारबावला. नवीन फलंदाज अक्षय पाटील खेळण्यासाठी येतोय. अक्षय आणि करणची ही जोडी आपल्या संघाला कुठवर घेऊन जाईल ते देखील आता पाहणं रंजक ठरेल. नाही, डेफिनेटली खरं तर सूरजकडे एक क्षमता होती, स्लॉगरमध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता होती, मात्र एक धाव घेण्याची आवश्यकता होती का? पण क्रिकेटमध्ये जर तरला तसंही महत्त्व नसतं. दुसरा एक मोठा धक्का बसतोय. सुरुवातीला प्रणय 0वर बाद झाला, त्यानंतर सूरज खरं तर आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल असं वाटत असताना एक षटकारासह त्याने लगावला होता, त्यानंतर मात्र धावबाद झाला. दुसरा मोठा धक्का बसतोय आणि धावसंख्या मात्र आहे ती 11. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, 2 बाद 11. हा चेंडू सूरज पुन्हा एकदा आणि फुटवर्क फार महत्त्वाचं असतं, कारण मोबाईलसाठी नेटवर्क आणि चांगला फटका खेळण्यासाठी तुमचं फुटवर्क या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि त्यातल्या त्या सूरजचं कौतुक यासाठी की त्यांनी ती जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर घेतली. समोर अटॅकिंग बॅटर्सची यादी आहे आणि त्याचमुळे मला सुद्धा माझ्या संघासाठी चांगलं काम करायचं ती भावना त्याची पाहायला मिळते. सूरज ज्यावेळेला चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला, उसळला, क्षणभर थोडंसं पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं अक्षय याने. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या षटकातला बाकी आहे. बघा, या षटकाची सुरुवात षटकारानं झाली होती, पण त्यानंतर जी वापसी आहे सूरज खेळण्याची इम्प्रेसिव्ह. यालाच म्हणतात कमबॅक. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी बघायला मिळते. बघा, षटकार लागल्यानंतर कशा प्रकारे कमबॅक केलंय सूरज याने. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 2 गडी बाद 11 धावा. सर, यानंतरचा पार स्कोर किती जाईल साई स्पोर्ट्स खारबावचा? जरा हा प्रश्न आपणास विचारला, कारण तुम्ही खारबाव संघाला सातत्याने पाहताय, मी सुद्धा सातत्याने पाहतोय आणि या 2 फलंदाजांकडे ती कॅपॅबिलिटी आहे. तर अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आज पूर्ण दिवसाचा आढावा घेतला तर एक पार स्कोर किती व्हायला हवा? नाही, मला तरी असं वाटतं आज 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि किमान अक्षय खेळपट्टीवर आहे, करण खेळपट्टीवर आहे, दोघांकडे मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर महाबली मोनीसुद्धा यायचा बाकी आहे. क्षमता आहे, पण क्षमतेचा वापर तुम्ही करायला हवा आणि 2 षटकामध्ये किमान 25पेक्षा जास्त धावा जर त्यांनी जमवल्या तर साधारण एक 35 ते 36 धावांचं आव्हान एक गोलंदाजांना एक संधी मिळू शकेल. बघा, ऋषभ काठे नाही आहे गोलंदाजी करण्यासाठी, त्याचमुळे त्याहून 10-20 धावा थोड्या जास्त बनवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे खारबावला. हा चेंडू मात्र सातत्याने काय गोलंदाजी बघायला मिळते. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन, पडल्यानंतर बाउन्स आणि पार जणू काही आपण मॅग्राची आठवण करून देणार. ऑस्ट्रेलियाचा मॅग्रा जो गोलंदाजी करतात तो अंदाज ऑफ स्टंपच्या बाहेरची, ऑफ स्टंपच्या बाहेर. याला फटका खेळलेला मिड विकेटला जास्त धाव मिळणार नाही आहेत, कारण पावसाळी क्रिकेट आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि बऱ्याच उशिरानंतर धावसंख्या पुढे सरकते. 2 बाद 12. वन ऑफ द बेस्ट बॅटिंग साईड जर आपण भिवंडी परिसराचा उल्लेख केला तर साई स्पोर्ट खारबावची आहे आणि करण पाटील मोठं स्ट्रगल त्यांचं आहे. म्हणजे 9 चेंडूंमध्ये त्यांनी 2 धाबा बनवल्या आहेत. अक्षय पाटीलचं खातं अजूनही खुल्लं नाही आहे. खातं खुलेल का? फोर्स केलेल्या बॉलला क्षेत्ररक्षक मिडॉपचे एक उलट दिशेने सरकले उजवीकडे. बॉल कॅच करताना व्यवस्थित शरीराचं संतुलन होतं. बॉलिंग एंडला थ्रो बॅकअप नाही आहे. 2 मिळत आहेत. 2ला 3 धावांमध्ये बदलण्याचा प्रयत्न करावाच लागेल आणि तो प्रयत्न सुरू आहे. 3ऱ्या धावेला 4थ्या धावेने बदलायचं. अक्षय पाटीलला कॉल आहे. डेंजर एंडला थ्रो करण्याऐवजी बॅटिंग एंडला थ्रो केला आणि 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत अक्षय आणि करणने. 4ची होते वाढ धावसंख्या 2 गडी बाद 16. खरं तर ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत, म्हणजे 3 धावा बोनसच्या रूपाने मिळत आहेत. धावसंख्या 4 न वाढते, धावसंख्या झाली 16. 4थं षटक हे मार्गस्थ आहे. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आपण अंदाज जर वर्तवलेला साधारण 35-36 पर्यंत गेला तर एक गोलंदाजाला संधी मिळू शकते. हा चेंडू विजय, त्यामुळे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क होत नाही. चेंडू सरळ जातोय तो सिली मिडॉपला आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. कधी कधी चित्रपटाची सुरुवात ही कंटाळवाणी असते पण क्लायमॅक्स जबरदस्त असतो. मला असं वाटतं कदाचित हे सुद्धा या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळू शकेल, कारण सुरुवात थोडीशी कंटाळवाणी झाली पण अजूनही क्लायमॅक्स बाकी आहे. या पहिल्या डावाचा क्लायमॅक्स साई स्पोर्ट खारबावच्या बाजूने जाईल का? लेट्स सी. हा चेंडू मात्र
स्क्वेअर चेंडू आहे, डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल, एक अवंत धाव. विकास गवारी हे नवीन गोलंदाज पाहायला मिळत आहेत. 64 षटकाची जबाबदारी स्वीकारतात. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये त्यांनी खर्च केलेला आहे धावा फक्त 6. ओव्हर द विकेटने तयार. याला फटका खेळल्या, चेंडू सरळ जाईल लॉंग लेग सीमारेषेकडे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र रनिंग बिटवीन द विकेट ज्याप्रमाणे व्हायला हवी तशी बघायला मिळत नाहीये. पंचांचा काय फलंदाज म्हणाले धावबाज होतोय, फक्त एकच धाव मिळेल. डोळ्याला कुठेतरी अश्रू आणणारा शेवट झाला होता, पण आठवण आली हम आपके है कौन. नाही, सर्वांनी तो चित्रपट पाहिला होता. मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला पहिला चित्रपट जो होता, जो मी थिएटरमध्ये जाऊन पाहिला होता सहकुटुंब, आणि म्हणून त्या चित्रपटाची आठवण झाली. म्हणजे सर्व काय त्यामध्ये होतं, म्हणजेच जे काही एका चित्रपटात हवं आहे त्या सर्व भावना त्या चित्रपटामध्ये आपण सर्वांनी अनुभवल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत पराग. बघा, आता महाबली, बाहुबली या सर्व गोष्टी तर तुमच्याकडे आहेतच, पण आता त्या गोष्टी मैदानात आणाव्या लागतील. आणि पाहूया परागच्या वतीनं तो खेळ साई स्पोर्ट्स खारवा संघाला मिळतोय काय. धावसंख्या 19. यावेळेस स्टंपच्या अगदी मधोमध आले, ऑन साईडला फक्त बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न होता. फलोत्तरमध्ये गोलंदाज पोहोचतील बॉलवर, एक धाव मिळते, एका धावेची होते वाढ. आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स खारबाव संघ पोहोचलाय 3 गडी बाद 20 धावा. नाही मनीष, तुमच्या संघामध्ये वंडर बॉय, महाबली, बाहुबली संघात आहेत, पण ते बलाचा वापर किती करतायत आणि योग्य वेळी करतायत का, हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं गवळी सर, आता या पुढच्या 6 चेंडूंमध्ये ज्या धाबा बनणार आहेत त्या पुढच्या डावामध्ये गोलंदाजांसाठी साई स्पोर्ट्स खारबावच्या फलंदाजांना बनवावे लागतील. डेफिनेटली, कारण आपण पाहतोय शतकसुद्धा या मैदानावर आपण बघितलं. मानकोली संघाने 119 धावा पटकावल्या आणि लोवेस्ट स्कोर जो आहे या स्पर्धेमध्ये ती धावसंख्या आहे 20. नवनाथ मुकणे येतोय गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म, काय गोलंदाजी भन्नाट वेग होता. पडल्यानंतर चेंडूचा बाउन्स अनपेक्षित उसळला, यष्टीरक्षकांनी चूक झाली, चेंडू शॉर्ट फायनलला गेला आणि पंचांचा बाईचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. एखाद्या अवंतर धावसंख्येने काही फरक पडणार नाही आहे या ठिकाणी भावाळी संघाला. एक्झॅक्टली. आणि म्हणतात ना की परीक्षेत आपण जेव्हा बसतो पेपरसाठी तर अभ्यास करून जाणं आवश्यक आहे, आणि या ठिकाणी भावाळे संघ चांगल्याच अभ्यासाने सहभागी होताना पाहायला मिळालाय. नवनाथ राईट आर्म, पुन्हा एकदा अतिशय उसळी घेणारा चेंडू, बाउन्सर चेंडू. सातत्यानं मारा जर बघितला भावाळे संघाचे जे गोलंदाज आहेत त्याचं सातत्याने ऑफ स्टंपच्या बाहेर मारा बघायला मिळाला. म्हणूनच विकेट टेकर राहणं गरजेचं नसते, कधी कधी इकॉनॉमिकल राहणं गरजेचं आहे, आणि तेच इकॉनॉमिकल गोलंदाज राहिलेले सूरज, योगेश, विकास आणि आता नवनाथ राईट आर्म. पुन्हा एकदा अगदी मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून जवळ येऊन चांगल्या वेळी फटका तुम्ही खेळू शकत नाही. तुम्हाला फटका जर खेळायचा असेल तर थोडंसं अंतर, बॅट आणि बॉलमध्ये अंतर असलं तरच तुम्ही स्क्वेअर कट असेल, पुलचा फटका असेल, ड्राईव्हचा फटका असेल, कटचा फटका असेल खेळू शकता. यामुळे फटका खेळायला मात्र पुन्हा पाणी बाणी म्हणता येईल. खरं तर आणीबाणी उडवली आता साई स्पोर्ट्स खारबाव या संघावर. त्याचमुळे पाण्यात बॉल जातोय जरूर, पण त्या ठिकाणी जास्त काही धावा मिळणार नाही आहे. त्या ठिकाणी मिळाल्या 2च धावा, आणि आतापर्यंत एकूण 17 डॉट बॉल्स या डावामध्ये साई स्पोर्ट्स खारबावच्या धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 24 धावा. मैदानामध्ये गवत आहे, पाणी आहे, त्यामुळे चेंडू जर हरवला तर तुम्ही जास्तीत जास्त 4 धावा घेऊ शकता पळून. ही गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, पण त्या पळून काढायच्या 4 धावा. त्याला पुन्हा बॅटला स्पर्श झाला आणि चेंडू सरळ गेला लॉंग स्टॉपला. जे आमच्याशी जोडले गेले आहेत जे खेळाडू जे काही त्यांच्या माहितीसाठी, जर आपण चेंडू हरवला किंवा गवत असल्यामुळे जर आपला सापडला नाही तर 4 धावा तुम्ही पळून घेऊ शकता, हे लक्षात घ्यायचं आहे. MS चिंचणी आणि वाकलन दोन्ही संघ कॅप्टनने टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचे त्वरित. हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे फटका खेळलेला नाही, चेंडू स्क्वेअर लेगकडे जातोय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल.
सूरज याच्या बॅटमधून एक षटकार जर सोडला तर मात्र सातत्याने संघर्ष करताना दिसला आणि धावसंख्या झालेली आहे ती फक्त आणि फक्त 25 आणि 26 धावांचं लक्ष्य. लास्ट ऑफिशियल कॉल वाकलन आणि एम एस चिंचणी 26 धावा झालेल्या आहेत. 27 धावांचं लक्ष्य. वाकलन तसेच एम एस चिंचणी दोन्ही संघ कॅप्टननी टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन. चला वाकळणचे कॅप्टन कॉल देतील. टेल इज अ कॉल हेड. तर एम एस चिंचणी या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. महेंद्र दादा आपण पुन्हा एकदा या दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा देऊन व्यासपीठावर विराज म्हणू शकता. चिंचणी नाणेफेक जिंकली, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण आम्ही पहिले घेणार. बघा आपलं 5 षटकांचा सामना असणार आहे. आपण नक्कीच आपल्या संघाची आणि या रबर बॉल क्रिकेटच्या हंगामाची चिंचणीची पालघर जिल्ह्यामध्ये जो खेळ झाला आहे त्याची थोडीशी माहिती. सर्वप्रथम म्हणजे आमच्या पालघरमध्ये रबर बॉल यावर्षी तरी बहुत कमीच झालेले आहेत, कारण आमच्याकडे स्पॉन्सरची कमतरता जास्त असते आणि आमच्याकडे जवळजवळ आता 4 रबर बॉलचे टुर्नामेंट झाले. त्यात आम्ही चिंचणीवाल्यांनी 2 फायनल मारलेत आणि 2 हरले आहेत. तर ही माहिती थोडीशी वाकळण संघाकडून देखील अपेक्षित आहे. वाकळण संघ आतापर्यंत सीझन खूप चांगला खेळला आहे वाकळणने. तर आपल्याकडून देखील रबर बॉल क्रिकेटचा हंगाम चांगला खेळला गेला आहे. ॲज अ कॅप्टन काय सांगाल? नाही, यावर्षी काय मी रबर बॉल काय खेळलो नाही आहे. एक टुर्नामेंट झाली आता भिवंडी, त्याच्यामध्ये आम्ही खेळलो आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जिंकलो नाही, कारण प्लेयर्स सध्या रबर बॉल खेळत नाही आणि प्रॅक्टिस कोणाची नाही आहे. एक केतन प्रॅक्टिस करतो, त्याच्या पण मॅचेस असतात म्हणून त्याची प्रॅक्टिस असतो. बाकी इतर कोणाची प्रॅक्टिस नाही आहे, पण विदाऊट प्रॅक्टिस या टुर्नामेंटला आम्ही खेळणार आहोत आणि या टुर्नामेंटला आम्ही नेहमी खेळत असतो, कारण खरंच खूप टुर्नामेंट असतो, ऑर्गनाईज खूप छान असतं आणि इथे खेळायला खूप आवडतं आम्हाला. हे आहे प्रामाणिक मत कॅप्टनचं. जरी त्यांची प्रॅक्टिस नाही आहे पण एका स्पर्धेला आपण एकनिष्ठ आहोत, प्रत्येक वर्षी सहभाग घेतो, तीच भावना पाहायला मिळाली. फलंदाजी करायची काय दृष्टिकोन असेल तुमचा फलंदाजी करताना? नक्कीच इथे आता बऱ्याचशाच मॅचेस झाल्यात, त्याच्यामध्ये आपण बघितलं आहे जास्त स्कोअरसुद्धा होते आणि लो स्कोअरसुद्धा होते. तर नक्कीच आम्हाला अपेक्षा असेल केतन करून, जर चांगला खेळला तर नक्कीच मोठा टार्गेट आम्ही नक्कीच उभारू शकतो. ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकलेले आहे एम एस चिंचणी या संघाने. चिंचणी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि वाकलं संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघात देवे शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील सन्माननीय मोरेश्वर गवळी सर. स्टे ट्यून ऑन tenniscricket.in. खूप खूप धन्यवाद मनीष पाटील. तर वळूया आपण खेळाकडे, कारण एक लो स्कोरिंग मॅच बघायला मिळणार आहे, कारण 26 धावांचं एक माफक लक्ष्य आहे. 30 चेंडू आणि 26 धावा. वेलकम केतन म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. वाकलन संघाचं सुद्धा आगमन झालेलं आहे, पूर्ण संघ उपस्थित झालेला आहे. खरं तर ही मॅच ठाणे विरुद्ध पालघर अशी बघायला मिळेल. ठाणे विरुद्ध पालघर, जी चिंचणी विरुद्ध वाकलन मॅच आहे, ठाणे विरुद्ध पालघर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. कल्याण विरुद्ध बोईसर अशी मॅच बघायला मिळेल. बोईसर, कारण बोईसर परिसरातील हा चिंचणी संघ आहे आणि चिंचणीचं नाव आलं की लगेच तारापूरची आठवण येते. ॲटॉमिक एनर्जी सर्वात मोठं सेंटर जे आहे. हा चेंडू पहिलाच चेंडू घेतल्यानंतर उसळला, अनपेक्षित बाउन्स, पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय.
सुरुवात अवांतर धावेने होते आणि जे नको आहे ते कधी कधी लांब ठेवायचं असतं आणि या ठिकाणी काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न, झोप उडवायची होती फलंदाजाची, पण या ठिकाणी व्हाईट बॉलची 1 धाव मिळाली. 1 फॉर द ओव्हरची सूचना गोलंदाज सूरजला मिळाली. धावफलकावर 1 धाव. सूरज पुन्हा पडल्यानंतर पंचांचा नो बॉलचा इशारा, कारण पहिल्यांदा 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिला होता आणि जेव्हा दुसऱ्यांदा अशा प्रकारची चूक होते तेव्हा मात्र पंच दुसऱ्या प्रकारचा इशारा करतायत. आता मात्र अडचण वाढली. तुमच्याकडे जेव्हा टार्गेट तुम्ही कमी ठेवतात, लक्ष जेव्हा कमी ठेवतात आणि अशा प्रकारे तुम्ही गोलंदाजी करता, धोकादायक. फ्रीट असणार आहे ह्यावेळेला. मात्र चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला. पुन्हा नो बॉलचा इशारा, कारण फ्रीट कंटिन्यू राहणार आहे आणि धोकादायक ठरतं. हे लो स्कोरिंग मॅचमध्ये तुम्ही अशा प्रकारची धावांची उधळण करतात ना, हे फार धोकादायक ठरतं. दुःख कधी संपेल. साई स्पोर्ट्स खारबावचा अगोदरच पहिल्या डावामध्ये मनासारखी फलंदाजी झाली नाही आणि आता मनासारखी गोलंदाजी सूरज पाटील यांच्याकडून होत नाही. अजूनही ऑफिशियली नोंद गोलंदाजीची झाली नाही. फोर्स करायचा प्रयत्न, आउटसाइड एज, बॉल पोचतोय बॅकवर्ड पॉईंटला, क्षेत्ररक्षक थर्ड मॅनचा पोचेल बॉलवर, तोपर्यंत होते एक सिंगल पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि आता अजूनही काही धावा मिळतील. त्यातली 1 धाव मिळाली ओव्हर थ्रोची. आता या 3 धावा नोंद केल्या जातील स्कोरशीटवर. 3 धावांची होते पण धावसंख्या पोहोचते या 3 धावांच्या मदतीनं 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड. पावसाने खरं तर उसंत घेतली होती बॅटिंग सुरू असताना साई स्पोर्ट्स खारबाव संघाची, पण त्याचा फायदा त्यांना उचलता आलेला नाही आहे. एक्झॅक्टली, खूप चांगला उल्लेख गवळी सर आपण या ठिकाणी केलेला आहे. वातावरणाचा आढावा घेऊन कधी खेळायचं असते. कधी कधी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहतो, तिकडे वेदर अपडेट्स दिले जातात आणि त्या वेदर अपडेट्सवर सुद्धा निर्णय बदलले जात असतात. आणि या ठिकाणी जेव्हा तुम्ही पावसाळी क्रिकेट खेळताय तर पाऊस आहे की नाही, किंवा पाऊस नसल्यावर कसं खेळायचंय, पाऊस असल्यावर कसं खेळायचं याचं भान तुमच्याकडे असायला हवं. क्लासिक ऑफ ड्राईव्ह ॲट हिज बेस्ट. बॉल जाईल थेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. सूरजचा ब्लास्ट षटकार. एक धाव तर पळून पूर्ण केलेली आहे. थोडासा बॉल डिफ्लेक्ट झाला, यष्ट्यांच्या बाजूने मागे गेला, तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाली. 1 धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते बिनबाद 14. 14 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 26 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि त्यापैकी निम्म्या धावा आतापर्यंत पूर्ण केलेल्या आहेत. जागा बनले स्ट्रोक्ससाठी, थोडेसे डावीकडे सरकले पण त्या उपयोग काय झाला नाही आहे. बॉल यष्ट्यांच्यावरून ट्रॅव्हल झाला. विथ बॅट एक सिंगल पाहायला मिळते. 1 धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 15वर. अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. येस मित्रांनो, कुठे जाऊ नका, कारण नंतर कल्याण डोंबिवली परिसरातील एक दादा संघ वाकळण, त्याचबरोबर MS चिंचणी पालघर परिसरात एक दादा संघ, दोन्ही संघ समोरासमोर उभे ठाकणार आहेत यानंतरच्या मॅचमध्ये. जबरदस्त कॉन्टेस्ट आपण पाहणार आहोत. एका बाजूला वाकळण. खरं तर कमेंट बॉक्स ओपन केला तर वाकळण संघ खेळणार आहे की नाही, गोरसई ब खेळणार आहे की नाही, मानकुळी खेळणार आहे की नाही याची चर्चा होत असते. पण या ठिकाणी भावळे संघाचे खेळाडू भाव खाऊन जात आहेत. येतोय चौकार. 4 धावा. डेफिनेटली आपण खूप चांगली चर्चा केली. खरं तर सातत्याने आम्हाला फोन कॉलसुद्धा येत आहेत. वाकळण संघ आहे का, गोरसई बी संघ आहे का, वडवली बी संघ आहे का, त्यानंतर मानकोली हा संघ आहे. बरेच असे काही संघ आहेत की त्यांची नावं नेहमीच विचारणा होत असते. तर 19 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जिंकण्यासाठी आवश्यकता आता आहे अजूनही 7 धावांची. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. ऑन साईडला पुल केलंय जरूर. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट घेतलंय पण जजमेंट मात्र चुकलंय. कॅचची संधी होती, संधी निसटली आणि आता त्या 2 धावा मिळालेल्या जय हनुमान भावळेला. 2ची वाढ. धावसंख्या 21. पवन कुमार बॉलिंग ट्रॅकवर येते. पवन विश्वकर्मा बॉलिंग ट्रॅकवर आहेत. 6 बनवली स्ट्रोकसाठी. एक्स्ट्रा कव्हरला हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे पण एकाच धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी आहेत. जास्त काही घाईगडपण करण्याचा इरादा नाही आहे. 1 धावेनं धावफलक पोहोचतोय 22. 22 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 4 धावांची. खूप जास्त बाउन्सर हाताळण्याची मनीषा गोलंदाजाची नेहमीच असते पण त्या बाउन्सरवर तुमचं नियंत्रण असायला हवं. पण जास्त उंचीचा बाउन्सर पवन यांच्या वतीनं हाताळला गेला. आता लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येईल. हा आहे
व्हाईट बॉल. जतीन भोया सर, अझीम अमदुल्ले सर, जय पवार सर यांनी देखील सकाळपासून खूप चांगलीच कामगिरी या स्पर्धेसाठी केलेली आहे ॲज अ अंपायर. दरम्यान हा नो बॉल असेल, कारण या अगोदर 1 देवची सूचना मिळाली होती, बोनस मिळेल. आता फलंदाजाला फ्री हिटची संधी आहे. एका धावेने धावफलक पोहोचतोय 24. नाही, डेफिनेटली ज्याप्रमाणे क्रिकेट स्पर्धेची चर्चा असते ना, त्याप्रमाणे JP पॅनलची सुद्धा चर्चा असते. षटकातील पुढचा चेंडू घेऊन, आणि हा चेंडू मात्र सरळ सरळ भिरकावून दिलेला आहे. आमच्या मान्यवराला सलामी देणारा हा दर्जेदार, बहारदार, जानदार षटकार.